मंडळी, तुमच्या मित्रपरिवारात, कुटुंबात किंवा तुमचा स्वतःचा जर जन्म मे महिन्यात झाला असेल ना, तर काही गोष्टी तुम्हाला अनुभवायला येतीलच किंवा येतही असतील. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मे महिन्यामध्ये जन्मणारी जी लोकं आहेत ना, त्यांच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक सहनशक्ती फार चांगली असते. त्याचबरोबर जोपर्यंत त्यांचा निश्चय कायम असतो तोपर्यंत ते हवा तेवढा ताणसुद्धा सहन करू शकतात. आता अर्थात त्यांच्या या सहनशक्तीचा इतर लोक गैरफायदा घेतात, हा अनुभव त्यांना येत असेल. पण काय करणार, आता त्यांच्यात आहे सहनशक्ती, पण त्यांनी थोडं सावध राहायला हवं की इतरांना त्यांच्या सहनशक्तीचा गैरफायदा घेऊ देऊ नये. तसं तर ही लोकं मनमिळाऊ असतात. आपल्या मित्रपरिवाराचे, आवडत्या लोकांचे स्वागत करणे, त्यांच्यासाठी काहीतरी करणे हे त्यांना आवडते. चांगले यजमान असतात. पण त्याचबरोबर ना, यांना प्रत्येक वस्तू नीटनेटकी ठेवायला आवडतं. म्हणजे घरामध्ये तुम्ही जर गेलात त्यांच्या, तर कुठेतरी पसारा पडला आहे किंवा काहीतरी इकडं तिकडं झालं आहे असं नाही, सगळं जिथलं तिथे हेच त्यांना आवडतं. फार डामडौलाची आवड नसते. जीवनात संधीनुसार ते त्यांच्या भूमिकासुद्धा बजावतात. म्हणजे बऱ्यापैकी लवचिक असतात असं आपण म्हणू शकतो. आणि आर्थिक बाबतीत बोलायचं झालं तर मे महिन्यात जन्म घेणं साधारणतः शुभच ठरतं. कारण भागीदारी असेल किंवा सहकाऱ्यांकडून किंवा विवाहामुळे असा कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीने यांना फायदा होतो असं दिसून येतं. एकंदरीत पैसे मिळवणं आणि साठवणं याची आवड असते यांना. पण मग बऱ्याचदा यांच्या पैसे साठवण्याच्या सवयीमुळे इतरांना हे थोडेसे कंजूस वाटू शकतात. पण आयुष्य मात्र आरामात घालवायला आवडतं. लोकांना मदत करायला सुद्धा आवडते. आता या व्हिडिओमध्ये आपण मे महिन्यात जे जन्मतात त्यांच्या आयुष्यात नक्की काय काय घडतं याचा थोडासा आढावा घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मंडळी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मे महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती अत्यंत भाग्यशाली असतात. कारण त्या आपल्या मेहनतीच्या जोरावर योजनाबद्ध पद्धतीने जीवन जगत असतात. मे महिन्यामध्ये जन्म झालेल्या व्यक्ती या स्वभावाने शांत आणि परिपक्व असतात. त्यांना त्यांच्या आयुष्यातला उद्देश माहिती असतो. ज्या गोष्टीचा त्या विचार करतात ती पूर्ण करण्यासाठी, ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी त्या संपूर्ण प्रयत्न करतात. यांना बाहेरून कुठल्याही मोटिवेशनची गरज पडत नाही. म्हणजे त्यांच्या आतूनच त्यांचं ध्येय, त्यांचं उद्दिष्ट त्यांना प्रेरणा देत असतं. मे महिन्यामध्ये जन्मणाऱ्या व्यक्ती आपल्या आजूबाजूच्या लोकांचं लक्ष स्वतःकडे आकर्षित करतात. त्यांना लोकांकडून आपली प्रशंसा ऐकणं आणि प्रेमाची अपेक्षा असते. याच कारणामुळे त्यांना कधी एकटं वाटत नाही. तसंच त्यांना नेहमी कोणाच्या तरी साथीची गरज असते. मे महिन्यामध्ये जन्म झालेल्या व्यक्ती जो विचार करतात तो पूर्णत्वास नेतात. मे महिन्यामध्ये जन्म झालेल्या व्यक्तींचं खास वैशिष्ट्य म्हणजे कोणतंही काम ते प्लॅन न करता करत नाही. कुठलंही काम करायला एक योजना तयार करतात आणि त्या योजनेनुसारच काम करतात. त्यामुळेच त्यांना यश मिळत असतं. या व्यतिरिक्त ते आपल्या सोयीनुसार योजना बनवतात. या व्यक्ती दूरदर्शी असतात. पुढे जाऊन त्यांना कोणत्याही नुकसानीला सामोरं जावं लागणार नाही या गोष्टीची आधीच काळजी घेतात आणि त्यांच्याकडे बॅकअप प्लॅन तयार असतो. या व्यक्ती व्यवहारी असतात. मे महिन्यात जन्मणाऱ्या व्यक्तींचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे उत्तम पालक असतात. आपल्या मुलांना चांगली शिकवण देण्यासाठी, त्याचबरोबर मुलांबरोबर प्रत्येक परिस्थितीमध्ये अगदी खंबीरतेने उभं राहण्यासाठी या व्यक्ती तयार असतात. पैशापासून घर, कुटुंब आणि सोशल लाईफ या सगळ्याच गोष्टी मॅनेज करतात. मे महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचं आपल्या कलेवर प्रचंड प्रेम असतं. तसंच या व्यक्ती कलात्मकतेसोबत भावनात्मक गोष्टींनाही प्राधान्य देतात. त्यांना पुस्तक, साहित्य या सगळ्या गोष्टी आवडतात. फिरण्याची आवड असते. प्रचंड फिरायला आवडतं. नवनवीन ठिकाणांबद्दल माहिती करून घेण्याचा त्यांना छंद असतो. त्यांना जगभ्रमंती करण्याची इच्छा असते. विविध संस्कृती, इतिहास आणि निश्चित रूपातील कलांचा अनुभव घेण्याची इच्छा असते. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये इतरांची मदत न घेण्याकडे यांचा कल असतो. मे महिन्यामध्ये जन्म झालेल्या लोकांचा राग हा त्यांची कमजोरी असतो. हे जाणून घेणं फार अवघड असतं की त्यांचा सध्या मूड काय आहे. त्यांना कधी कुठल्या गोष्टीचा राग येईल हे सांगणं फार कठीण असतं. मे महिन्यात जन्मणाऱ्या व्यक्ती अतिशय जिद्दी आणि हेकेखोर स्वभावाच्या असतात. त्यामुळे लगेचच कोणाच्या सांगण्यावरून काही ऐकतील असं होत नाही. मात्र या व्यक्तींना एखादी गोष्ट न आवडल्यास त्या विरोधात लगेचच आपला राग व्यक्त करतात. नैसर्गिक आणि सुंदर गोष्टींकडे या व्यक्ती जास्त आकर्षित होतात. कृत्रिमपणा यांना जास्त आवडत नाही. त्याचबरोबर यांच्या हळवेपणाचा फायदा सुद्धा इतर लोक घेताना दिसतात. बऱ्याचदा भावनेच्या भरात या व्यक्ती स्वतःच नुकसान करून घेतात. मे महिन्यामध्ये जन्मणाऱ्या लोकांचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे अतिशय प्रामाणिक असतात.
कुठलीही गोष्ट प्रामाणिकपणे करण्याकडे यांचा कल असतो. गोष्ट जेव्हा प्रेमाची असते तेव्हा इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगत बसणं त्यांना आवडत नाही. सरळ मुद्द्याला हात घालतात आणि ज्या व्यक्तीवर त्यांचं प्रेम आहे त्या व्यक्तीवर स्वतःच्या भावना व्यक्त करतात. प्रेमासाठी या व्यक्ती पूर्णतः समर्पित असतात. आपल्या जोडीदाराकडूनही त्यांना हीच अपेक्षा असते. आपणच निर्माण केलेल्या जगामध्ये या व्यक्ती आनंदी असतात. यामध्ये थोडासा जरी बदल झाला तरी त्यांना ते त्रासदायक ठरतं. म्हणजे कुठलाही बदल स्वीकारताना या व्यक्ती अत्यंत असहज होऊन जातात. बदलाची यांना भीती वाटते आणि म्हणूनच कुठलाही मोठा बदल त्यांच्या आयुष्यात होणार असेल तेव्हा त्या बेचैन होतात. पण अर्थात या व्यक्ती खूप मेहनती असतात आणि शांत बसत नाही. कुठलंही काम त्यांच्यावर जर दिलं तर ते काम पूर्ण केल्याशिवाय या व्यक्ती श्वास सुद्धा घेत नाहीत. सगळे प्रयत्न करतात आणि काम पूर्ण करतात. मे महिन्यात जन्मणाऱ्या प्रसिद्ध व्यक्ती कोण कोण आहेत जाणून तर घ्या. माधुरी दीक्षित, पंकज उधास, मार्क झुकरबर्ग, अनुष्का शर्मा, जेनिफर विंगेट ही सगळी मंडळी मे महिन्यामध्ये जन्मलेली आहेत. मे महिन्यात जन्म घेणाऱ्या व्यक्तींचं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य म्हणजे त्या सेल्फ मोटिवेटेड असतात. अर्थात मे महिन्यामध्ये जन्मलेल्या व्यक्ती या शांत स्वभावाच्या असण्यासोबतच परिपक्व असतात. त्यांना त्यांच्या आयुष्यातील उद्दिष्ट माहीत असतं. ज्या गोष्टीचा ते विचार करतात त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी शक्य तेवढे सगळे प्रयत्न या व्यक्ती करतात. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे इतरांचं लक्ष आकर्षित करणं. मे महिन्यामध्ये जन्म घेणाऱ्या व्यक्ती आपल्या आजूबाजूच्या लोकांचं लक्ष स्वतःकडे आकर्षित करतात. त्यांना लोकांकडून आपली प्रशंसा ऐकणं आणि प्रेमाची अपेक्षा असते. याच कारणामुळे त्यांना कधीच एकटं वाटत नाही. तसंच त्यांना नेहमी कोणाच्या तरी साथीची गरज असते. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे ज्या गोष्टीचा विचार ही लोक करतात त्या गोष्टी पूर्णच करतात. मे महिन्यामध्ये जन्म झालेल्या व्यक्ती जो विचार करतात तो पूर्णत्वास नेतातच. कोणतंही काम त्या प्लॅनिंगनी करतात. या व्यतिरिक्त ते आपल्या सोयीनुसार योजना बनवतात. या व्यक्ती दूरदर्शी सुद्धा असतात. पुढे जाऊन त्यांना कोणत्याही नुकसानाला सामोरं जावं लागणार नाही याची खात्री त्या आधीच घेतात. या व्यक्ती अत्यंत व्यावहारिक सुद्धा असतात. चौथं वैशिष्ट्य म्हणजे उत्तम पालक असतात. मे महिन्यात जन्म घेणाऱ्या व्यक्ती या कुटुंबाला अत्यंत महत्त्व देतात. या व्यक्ती उत्तम पालक बनतात आणि आपल्या मुलांना चांगली शिकवण देण्यासाठी सगळे प्रयत्न करतात. त्याचबरोबर त्यांना कोणत्याही परिस्थितीशी सांभाळून घेणं अगदी उत्तमरित्या जमतं. पैशापासून घर, कुटुंब आणि सोशल लाईफ सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मॅनेज करतात. सातवा मुद्दा म्हणजे कलेवर प्रेम करतात. मे महिन्यामध्ये जन्मलेल्या व्यक्ती आपल्या कलेवर प्रचंड प्रेम करतात. तसंच या व्यक्ती कलात्मकतेसोबत भावनात्मक गोष्टींनाही प्राधान्य देतात. त्यांना पुस्तकं आणि साहित्य वाचायला आवडतं. मे महिन्याच्या व्यक्तींचं शेवटचं आणि सातवं वैशिष्ट्य म्हणजे यांना फिरण्याची प्रचंड आवड असते. मे महिन्यामध्ये जन्म घेतलेल्या व्यक्तींना फिरायला प्रचंड आवडतं आणि नवनवीन ठिकाणांबाबत माहिती करून घ्यायलाही त्यांना आवडतं. त्यांना जगभ्रमंती करण्याची इच्छा असते. विविध संस्कृती, इतिहास, निश्चित स्वरूपातील कलांचा अनुभव घेण्याची इच्छा असते. तसंच त्यांना सर्व गोष्टी करायच्या असतात. एवढंच नाही तर फिरण्यासाठी त्या स्वतःचे पैसे खर्च करायलाही तयार असतात. फक्त एकच मे महिन्यातल्या गोष्टींचा विकनेस असतो आणि तो म्हणजे मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचा राग हा त्यांची कमजोरी असतो. हे जाणून घेणं फार अवघड असतं की त्यांचा सध्या मूड काय आहे. त्यांना कधीही राग येतो आणि कोणत्याही गोष्टीवर या व्यक्ती नाराज होतात, तर कधीही स्वतःला एकटं समजायला लागतात. त्यामुळे यांच्या स्वभावाचा अंदाज घेणं थोडं अवघड असतं. मग मंडळी, तुमचा जन्म मे महिन्यात झाला आहे का? या बाबतीतला तुमचा अनुभव काय आहे? तुमच्या घरात कोणी मे महिन्यात जन्मलेली व्यक्ती आहे का? कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.